नमस्कार स्वामी कुटुंबातील सर्व सदस्यांनो. अनेकदा आपण म्हणतो, स्वामी तुम्ही अक्कलकोटला होतात तेव्हा भक्तांना दर्शन द्यायचे, त्यांचे प्रश्न सोडवायचे. आता आम्ही तुम्हाला कसं ओळखावं? मित्रांनो, आज महाभारतातील एकलव्याची आठवण करा, ज्याला गुरूंनी नाकारलं, पण ज्याने स्वतःच्या जिद्दीने गुरूंना स्वतःमध्ये सामावून घेतलं. आज स्वामी समर्थांच्या वाणीतून जाणून घेऊया की प्रत्यक्ष गुरु नसतानाही यश कसं मिळवायचं. एकलव्याला द्रोणाचार्यांनी नाकारलं, पण त्याने हार मानली नाही. त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि तिलाच साक्षी मानून सराव केला. स्वामी समर्थांच्या चरित्रातही आपण पाहतो, स्वामी म्हणतात, मी कुठेही गेलो नाही, मी तुझ्या विश्वासातच आहे. आपण अनेकदा बाह्य आधाराची वाट पाहतो, कोणीतरी येईल आणि माझं नशीब बदलेल असं आपल्याला वाटतं. पण स्वामी समर्थ म्हणतात, जो स्वतःचा प्रकाश बनतो त्याच्यासाठी मी ब्रह्मांडाचे दरवाजे उघडतो. एकलव्याने मूर्तीकडे पाहिलं नाही, तर त्याने स्वतःच्या आतल्या श्रद्धेकडे पाहिलं. तुमची स्वामींवरची निष्ठा जर एकलव्यासारखी असेल तर अक्कलकोट तुमच्या हृदयातच प्रकट होईल. अनेकदा आयुष्यात आपल्याला मार्गदर्शक मिळत नाही, आपण एकटे पडतो. अशा वेळी एकलव्याची ती मूर्ती आठवा. स्वामी म्हणतात, बेटा तू जेव्हा संकटात असतोस आणि डोळे मिटून फक्त माझा विचार करतोस, तेव्हा तुझ्या बुद्धीला मिळणारी प्रेरणा म्हणजे मीच असतो. तुला प्रत्यक्ष दर्शन मिळालं नाही तरी चालेल, पण तुझा आत्मविश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस, कारण तोच माझा खरा आशीर्वाद आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत नेहमीच आहेत, फक्त तुमची नजर एकलव्यासारखी असावी. तुम्हाला एकलव्याचा हा संघर्ष आणि स्वामींचा बोध कसा वाटला? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमचा निश्चय व्यक्त करा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा जो आज स्वतःला एकटा समजतोय. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.